नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा समग्र भूगोल आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे पर्यटन स्थळे. हा विषय तुमच्या परीक्षेसाठी आणि सामान्य ज्ञानासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग वही आणि पेन सोबत घ्या आणि सुरू करूया आजचा डिजिटल प्रवास. प्रमुख पर्यटन निर्देशांक. सर्वात आधी आपण महाराष्ट्राच्या पर्यटनाची काही मुख्य वैशिष्ट्ये आणि महत्त्वाची नावे जाणून घेऊया. पहिले, पर्यटन जिल्हा. आपल्या महाराष्ट्रात सर्वात पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान सिंधुदुर्ग या जिल्ह्याला मिळाला आहे. पर्यटन राजधानी. महाराष्ट्राची अधिकृत पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर ही आहे. घोषवाक्य. आपल्या राज्याच्या पर्यटनाचे अधिकृत घोषवाक्य आहे अमर्याद महाराष्ट्र. हे नावच सांगतं की आपल्या महाराष्ट्रात पाहण्यासारखं खूप काही आहे. पर्यटन स्थळांचे वर्गीकरण. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाच्या सोयीसाठी आणि पर्यटनाच्या स्वरूपानुसार आपण या स्थळांचे 4 मुख्य भागात वर्गीकरण करतो. धार्मिक स्थळे. यामध्ये विविध मंदिरे, मस्जिदी, पवित्र दर्गे, स्तूप आणि ज्या ठिकाणी नद्यांचे पवित्र संगम होतात अशा ठिकाणांचा समावेश होतो. ऐतिहासिक स्थळे. यामध्ये जुन्या वास्तू, भव्य राजवाडे, ऐतिहासिक युद्धभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अभेद्य किल्ले येतात. सांस्कृतिक स्थळे. यामध्ये आपल्या पूर्वजांनी कोरलेली प्राचीन लेणी, प्रसिद्ध स्मारके, संगीत आणि विविध कलांचा समावेश होतो. भौगोलिक स्थळे. निसर्गप्रेमींसाठी यात अभयारण्ये, कोसळणारे धबधबे, सुंदर समुद्र किनारे म्हणजे पुळण आणि निसर्गाचा चमत्कार असलेले गरम पाण्याचे झरे समाविष्ट आहेत. अष्टविनायक परिपथ. आता आपण वळूया महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र अशा 8 स्वयंभू गणेश मंदिरांकडे, ज्यांना आपण अष्टविनायक म्हणतो. परीक्षेमध्ये अनेकदा विचारलं जातं की कोणता गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे हे नीट लक्ष देऊन ऐका. पुणे जिल्हा. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक 5 मंदिरे एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. ती म्हणजे रांजणगावचे महागणपती, ओझरचे विघ्नेश्वर, लेण्याद्रीचे गिरिजात्मक, थेऊरचे चिंतामणी आणि मोरगावचे मयुरेश्वर. रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यात 2 मुख्य मंदिरे आहेत, पालीचे बल्लाळेश्वर आणि महाडचे वरदविनायक. अहमदनगर जिल्हा. इथे सिद्धेटेकचे सिद्धिविनायक हे मंदिर आहे. विशेष नोंद. सिद्धेश्वर म्हणजेच सिद्धिविनायक मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ याच मूर्तीची सोंड उजवीकडे आहे हे नेहमी लक्षात ठेवा. 5 ज्योतिर्लिंग शृंखला. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत आणि अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यातील 5 ज्योतिर्लिंगे आपल्या महाराष्ट्रात आहेत. 1. त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक. हे गोदावरी नदीच्या उगमापाशी आहे. इथे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या एकत्रित प्रतिमा आहेत आणि याचा जीर्णोद्धार नानासाहेब पेशवे यांनी केला होता. इथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. 2. भीमाशंकर म्हणजे पुणे. हे भीमा नदीचा उगम असून नाना फडणवीस यांनी जीर्णोद्धार केलेले सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे. याच्या सभोवताली मोठे अभयारण्य क्षेत्र आहे. 3. घृष्णेश्वर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. हे जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांजवळ असून NH-52 महामार्गावर आहे. माता अहिल्यादेवी होळकर यांनी याचा जीर्णोद्धार केला होता. 4. औंढ नागनाथ म्हणजे हिंगोली. हे मंदिर पांडवांनी बांधल्याचे मानले जाते, जे शिल्पसुंदर हेमाडपंथी शैलीचे उत्तम उदाहरण आहे. याच्या जवळच येलदरी हे प्रेक्षणीय स्थळ आहे. 5. परळी वैजनाथ म्हणजे बीड. याचाही जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला असून या मंदिराभोवती 3 प्रचंड मोठे पाण्याचे कुंड आहेत. जवळच परळी औष्णिक केंद्र देखील आहे. देवीची 3.5 शक्तिपीठे. महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठे अतिशय प्रसिद्ध आणि जागृत मानली जातात. महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूर. हे मंदिर पंचगंगा नदीकाठी वसलेले आहे. इसवी सन 637 मध्ये चालुक्य राजा कर्णदेव यांनी हे मंदिर बांधले, जे हेमाडपंथी कोरीव कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तुळजाभवानी म्हणजे तुळजापूर, धाराशिव. हे पावनपीठ बालाघाट डोंगराच्या कड्यावर वसले असून NH-52 महामार्गाजवळ आहे. रेणुकादेवी म्हणजे माहूरगड, नांदेड. हे दत्तशिखरावर स्थित असून भगवान दत्तात्रेयांचे जन्मठिकाण मानले जाते. याच्या सानिध्यात माहूरगड व रामगड हे किल्ले आहेत. सप्तशृंगी म्हणजे नाशिक. यांना अर्धपीठ म्हटले जाते. सह्याद्रीच्या उंच अशा 7 कड्यांवर हे वसलेले असल्याने याला सप्तशृंगी हे नाव मिळाले आहे. इथे देवीचे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असे एकत्रित ओंकार रूप पाहायला मिळते. इतर प्रमुख धार्मिक स्थळे. 3.5 शक्तिपीठे आणि ज्योतिर्लिंगांशिवाय महाराष्ट्रात इतरही काही महत्त्वाची आध्यात्मिक केंद्रे आहेत. 1.
पंढरपूर म्हणजे सोलापूर, भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीकाठी वसलेले हे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे, ज्याला संतांचे माहेरघर म्हटले जाते. 2. पैठण म्हणजे छत्रपती संभाजीनगर. गोदावरी नदीकाठी वसलेल्या या शहराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. हे संत एकनाथ महाराजांचे जन्म आणि समाधी स्थळ आहे. जवळच जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. 3. शिर्डी म्हणजे अहमदनगर. हे जगप्रसिद्ध साईबाबांचे समाधीस्थळ आहे आणि भारतातील सर्व जाती धर्मांच्या लोकांचे हे एक मोठे श्रद्धास्थान आहे. 4. शेगाव म्हणजे बुलढाणा. संत शिरोमणी गजानन महाराज यांचे अत्यंत भव्य आणि पवित्र समाधीस्थान आहे. 5. शनी शिंगणापूर म्हणजे अहमदनगर. हे शनिदेवाचे अतिशय जागृत देवस्थान मानले जाते. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे सुरक्षा इतकी कडक मानली जाते की गावातील घरांना दरवाजे आणि खिडक्याच नाहीयेत. संतांची भूमी आणि वारसा. आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जाते. चला तर मग पाहूया कोणत्या संतांचा जन्म कुठे झाला आणि त्यांची समाधी कुठे आहे. 1. संत ज्ञानेश्वर. जन्मभूमी आपेगाव आणि समाधीस्थळ आळंदी, पुणे. 2. संत एकनाथ. जन्म आणि समाधी दोन्हीही पैठण म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथेच आहे. 3. संत तुकाराम. जन्म आणि समाधी दोन्हीही देहू म्हणजे पुणे येथे आहे. 4. संत रामदास स्वामी. जन्मभूमी जांब आणि समाधीस्थळ सज्जनगड, सातारा. 5. संत नामदेव. यांची जन्मभूमी नरसी म्हणजे हिंगोली ही आहे. 6. गाडगे महाराज. यांचे समाधीस्थळ अमरावती येथे आहे. सुफी वारसा. महाराष्ट्रात सुफी संस्कृतीचाही मोठा वारसा आहे, जसे वाशिमचे दादा हयात कलंदर बाबा आणि विशाळगडचे हजरत मलिक रिहान बाबा. जैन व बौद्ध वास्तू. नाशिकमधील मांगीटुंगी, धाराशिवचे कुंथलगिरी ही जैन धर्मीय स्थळे आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमधील पितळखोरे ही भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध लेणी मानली जाते. गिरिदुर्ग, सत्तेची शिखरे. किल्ल्यांचा अभ्यास करताना आपण सुरुवातीला डोंगर रांगांवर बांधलेले गिरिदुर्ग पाहूया. शिवनेरी, पुणे. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे जन्मस्थान असून हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. रायगड. महाडच्या उत्तरेस 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा अत्यंत भव्य आणि अभेद्य गिरिदुर्ग आहे. याची रचना पाहून युरोपियन लोक याला ईस्टर्न जिब्राल्टर असे म्हणत. प्रतापगड, सातारा. महाबळेश्वर जवळ असलेला हा किल्ला आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. हरिश्चंद्रगड. पुणे नाशिक महामार्गावर असलेला हा किल्ला आहे. याला अहमदनगर जिल्ह्याचे महाबळेश्वर असेही म्हणतात. या किल्ल्यावरील तारामती हे सर्वोच्च शिखर गिर्यारोहकांसाठी मुख्य आकर्षण आहे. जलदुर्ग आणि भुईकोट तुलना. आता आपण सागरी सुरक्षेसाठी बांधलेले जलदुर्ग आणि मैदानी भागातील भुईकोट किल्ले यांची तुलना करूया. जलदुर्ग म्हणजे सागरी सुरक्षा. सिंधुदुर्ग म्हणजे मालवण. छत्रपती शिवरायांनी समुद्रात उभारलेला हा अभेद्य किल्ला आहे. या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे छत्रपती शिवछत्रपतींचे एकमेव मंदिर पाहायला मिळते. मुरुड जंजिरा म्हणजे रायगड. राजापूरच्या खाडीत असलेला हा अतिशय बलाढ्य आणि अजिंक्य असा जलदुर्ग आहे. इतर जलदुर्गांमध्ये खांदेरी उंदेरी, कोर्लाई आणि ठाण्याचा घोडबंदर किल्ला प्रसिद्ध आहे. भुईकोट म्हणजे मैदानी किल्ले. पारोळा म्हणजे जळगाव. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे बालपण याच तालुक्यात गेले होते. अहमदनगर किल्ला. हा स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या ताब्यात आहे. दौलताबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या किल्ल्यामध्ये दिल्लीच्या कुतुब मिनारच्या धर्तीवर उभारलेला प्रसिद्ध चांद मिनार आहे. या व्यतिरिक्त नळदुर्ग, परांडा आणि खरडा हे देखील महत्त्वाचे भुईकोट किल्ले आहेत. महाराष्ट्रातील लेणी, प्राचीन स्थापत्य. महाराष्ट्रातील प्राचीन कोरीवकाम आणि स्थापत्यकलेची भव्यता आपल्याला इथल्या लेण्यांमध्ये पाहायला मिळते. युनेस्को जागतिक वारसा स्थळे. महाराष्ट्रातील 3 मुख्य लेण्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी दोन्ही छत्रपती संभाजीनगर येथे, आणि मुंबईजवळची एलिफंटा किंवा धारापुरी लेणी ज्याला 1987 मध्ये हा दर्जा मिळाला. सर्वात प्राचीन वारसा. लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेली पितळखोरे लेणी ही संपूर्ण भारतातील सर्वात प्राचीन लेणी मानली जाते. इतर प्रमुख लेण्यांमध्ये नागपूरची पुल्लर, लातूरची खरोसा आणि नाशिकची पांडव लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत. इको टुरिझम. रामसर आणि उष्णझरे.
पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टीनेही महाराष्ट्र खूप पुढे आहे. रामसर स्थळे, आंतरराष्ट्रीय महत्वाची पाणथळ स्थळे ज्यांना रामसर स्थळे म्हणतात, भारतातील एकूण 80 पैकी 3 रामसर स्थळे आपल्या महाराष्ट्रात आहेत. 1. नांदूर माध्यमेश्वर म्हणजे नाशिक, याला 2019 मध्ये हा दर्जा मिळाला. 2. लोणार सरोवर म्हणजे बुलढाणा, विदर्भाच्या पश्चिमेस असलेले उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे जगातील एक अनोखं चमत्कार आहे, ज्याला 2020 मध्ये रामसर दर्जा मिळाला. 3. ठाणे खाडी म्हणजे ठाणे, याला 2022 मध्ये हा दर्जा मिळाला आहे. गरम पाण्याचे झरे, ठाणे जिल्हा, इथे अकलोली म्हणजे औषधी गुणधर्म असलेला झरा आणि वज्रेश्वरी म्हणजे जो चर्मरोगावर अत्यंत गुणकारी मानला जातो, हे झरे आहेत. इतर ठिकाणांमध्ये रायगडचे कढे, सव, उन्हे, जळगावचे ऊनदेव, सूनदेव आणि रत्नागिरीचे उन्हेरे व राजापूर हे गरम पाण्याचे झरे प्रसिद्ध आहेत. थंड हवेची ठिकाणे, उन्हाळ्यात पर्यटकांची पहिली पसंती असते ती म्हणजे थंड हवेची ठिकाणे. सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांमुळे महाराष्ट्राला अनेक सुंदर गिरीस्थाने मिळाली आहेत. कोकण व पालघर विभाग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जिथे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो आणि पालघरमधील जव्हार व सूर्यमाल, पश्चिम महाराष्ट्र व खानदेश, पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर व माळशेज, सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध महाबळेश्वर व पाचगणी, रायगडचे माथेरान व राजमाची आणि नंदुरबारमधील सातपुडा रांगेतील तोरणमाळ ही प्रमुख ठिकाणे आहेत. मराठवाडा व विदर्भ, छत्रपती संभाजीनगरमधील महिसमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील सातपुडा रांगेतील चिखलदरा ही प्रमुख ठिकाणे आहेत. कोकण किनारपट्टी आणि धबधबे, समुद्र किनारे आणि निसर्गरम्य धबधबे हे महाराष्ट्राच्या पर्यटनाचे मुख्य वैभव आहे. प्रसिद्ध पुळण, सिंधुदुर्गमधील देवगड, तारकर्ली, मालवण, वेंगुर्ला, रायगडमधील अलिबाग, काशीद, हरिहरेश्वर आणि रत्नागिरीतील गणपतीपुळे, गुहागर व आरेवारे समुद्रकिनारे खूप लोकप्रिय आहेत. शाश्वत सागरी विकास, ब्लू फ्लॅग सर्टिफाईड, पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत स्वच्छ आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेल्या भारतातील 12 ब्लू फ्लॅग पुळणांमध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिवला, अरवळे आणि भोगवे या बंदरांचा अभिमानास्पद समावेश होतो. प्रमुख धबधबे, साताऱ्यातील ठोसेघर, लिंगमाळा व वज्राई, सिंधुदुर्गमधील आंबोली व नागरतास आणि अहमदनगरमधील रंधा व भंडारदरा हे धबधबे पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटन धोरण आणि सांख्यिकी, शेवटच्या स्लाइडमध्ये आपण महाराष्ट्राच्या पर्यटनाची आकडेवारी आणि धोरणे पाहूया, जे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. पर्यटन धोरणे, महाराष्ट्राने 2016 मध्ये अधिकृत महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण आणले, तर 2020 मध्ये ग्रामीण भागाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण लागू केले. राष्ट्रीय मानांकन क्रमांक 5, 2021च्या अहवालानुसार देशांतर्गत पर्यटनासाठी म्हणजे भारतातील लोकांनी फिरण्यासाठी महाराष्ट्राचा देशात 5वा क्रमांक लागतो. या यादीत प्रथम क्रमांकावर तेलंगणा आहे. जागतिक आकर्षण क्रमांक 3, परदेशी पर्यटकांच्या संख्येच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो, कारण आपली लेणी आणि किल्ले जगभरात प्रसिद्ध आहेत. भौगोलिक विशेष, रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ला याला त्याच्या विशिष्ट आणि सरळ उभ्या सुळक्यामुळे महाराष्ट्राचा मॅटर हॉर्न म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, असा आहे आपला अमर्याद महाराष्ट्र. आशा आहे की तुम्हाला आजचा क्लास आवडला असेल आणि सर्व महत्त्वाची माहिती समजली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच स्पर्धा परीक्षेच्या सोप्या तयारीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या क्लासमध्ये एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.